Hello student, good morning, Meenati madam. Students, today we have to learn how balancing a chemical reaction. केमिकल रिॲक्शन कशा बॅलन्स करायच्या हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण स्टडी करणार आहोत. तर पहिल्यांदा बॅलन्स केमिकल रिॲक्शन इक्वेशन किंवा रिॲक्शन म्हणजे काय, तर तराजू काट्यामध्ये जसं दोन्ही पारड्यांमध्ये सेम वेट ठेवलेलं असतं तेव्हा तो तराजू काटा बॅलन्स होतो. अगदी सेम त्याचप्रमाणे आपलं जे इक्वेशन असतं त्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला सेम ॲटम नंबर असावे लागतात. म्हणजे रिॲक्टंटकडे जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच ॲटम प्रोडक्टकडे असावे लागतात. आणि जर का ते नसतील तर ते आपल्याला सारखे करून घ्यायचे असतात. म्हणजे बघा आता इथे हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 2 आहेत, हायड्रोजन 2 आणि 2 4 आहेत, सल्फर 2 आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत 8 आहेत. म्हणजे हायड्रोजन आहेत 4, सल्फर आहेत 2 आणि ऑक्सिजन आहेत 8. पण इकडे ऑक्सिजन 4च आहे, म्हणजे ऑक्सिजन इथे बॅलन्स होत नाहीये. इथे हायड्रोजन किती आहे 2च आहेत, इकडे 4 आहेत, म्हणजे इकडे हायड्रोजन पण कमी, ऑक्सिजन पण कमी, सल्फर पण कमी. म्हणजेच हे इक्वेशन बॅलन्स इक्वेशन नाहीये. तर केमिकल रिॲक्शन किंवा इक्वेशन हे बॅलन्स असावं लागतं. मग ते नसेल तर ते कसं बॅलन्स करायचं ते आज आता आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा इक्वेशन जे आहे अनबॅलन्स इक्वेशन जे आहे हे अनबॅलन्स इक्वेशन लिहिल्यानंतर आपण एक छोटासा चार्ट तयार करायचा. त्या चार्टमध्ये 3 कॉलम करायचे. एक कॉलम म्हणजे इक्वेशनमध्ये किंवा रिॲक्शनमध्ये पार्ट घेणारे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सचा कॉलम, नंतर रिॲक्टंट्सचा कॉलम आणि एक प्रॉडक्टचा कॉलम, असे आपण 3 कॉलम करायचे. ओके. आता फर्स्ट स्टेज याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण बॅलन्स करायचं असतो. म्हणजे जिकडे अनबॅलन्स आहे, जिकडे कमी आहेत ॲटमची संख्या तिथे वाढवायची. मग ज्या ठिकाणी समजा एका ठिकाणी RHSला आपण वाढवली आणि LHSला कमी झाली तर परत LHSला वाढवायची. अशा पद्धतीने आपण इलेमेंटच्या ॲटमची संख्या दोन्ही बाजूला वाढवत जायचं आणि शेवटी मग बॅलन्स इक्वेशन आपल्याला मिळेल. त्याच्यामध्ये स्टेप्स असतात. मग कधी कधी 2 स्टेपमध्ये बॅलन्स होतं, कधी 4 स्टेपमध्ये पण बॅलन्स होतं. तर आपण स्टेप बाय स्टेप करायचं. चार्ट काढून घेतल्यानंतर 1, 2, 3 कॉलमचा चार्ट काढून घेतल्यानंतर अनबॅलन्स इक्वेशन लिहायचं. ती पहिली स्टेप असेल आपली पहिली स्टेप आहे हे इक्वेशन H2SO2 H2S2O7 + H2O गिवन H2SO4. आता हे अनबॅलन्स इक्वेशन आहे. आता याच्या स्टेप्स बघा कशा आहेत. काय करायचं की दोन्ही बाजूला आधी रिॲक्टंट्स किती आहेत ते बघायचं आणि मग प्रॉडक्ट किती आहेत ते बघायचं आणि ते लिहून काढायचं. मग आता इथे रिॲक्टंट किती आहेत तर हायड्रोजन, आता इथे याच्यामध्ये हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन हे लिहून घेतलं आपण. या बाजूच्या रिॲक्टंटचे हायड्रोजन मोजूया. हे 2 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. किती हायड्रोजन झाले 4. मग हे इथे 4 लिहायचे. आता सल्फर इकडे, ह्या रिॲक्टंटकडे सल्फर किती आहेत, इथे 2 आहेत, इकडे नाही आहेत, म्हणजे इथे 2 सल्फर. ऑक्सिजन किती आहेत रिॲक्टंटकडे 7 आणि हा 1 म्हणजे 8 ऑक्सिजन आहेत. तर हे काय झालं रिॲक्टंटकडचं फर्स्ट स्टेजला असलेल्या ॲटमची संख्या. आता फर्स्ट स्टेजला प्रॉडक्टकडे किती ॲटम्स आहेत बघा. हायड्रोजनचे ॲटम किती आहेत 2 लिहूया. नंतर सल्फरचे ॲटम किती आहेत 1 आणि ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत 4. अशा पद्धतीने आपण फर्स्ट स्टेजला काय केलेलं आहे, इथे ॲटमची संख्या लिहून घेतली. आता अनबॅलन्स कोण कोण आहे बघा. आता इथे हायड्रोजन 4 आहे, इकडे हायड्रोजन किती आहेत 2 आहेत, म्हणजे हे अनबॅलन्स आहे. दोन्ही ठिकाणी हायड्रोजन कसे आहेत अनबॅलन्स. मग आता कुठे हायड्रोजन कमी आहेत तर प्रॉडक्टकडे 2 हायड्रोजन कमी आहेत. मग आपण प्रॉडक्टला 2 हायड्रोजन द्यायचे. आता 2 हायड्रोजन द्यायचे म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा ॲटमची संख्या आपण वाढवतो तेव्हा आपण काय करायचं असतं की त्या ॲटमला असं समजा हायड्रोजन कमी आहे तर इकडनं मल्टिप्लाय करायचं, इकडनं नाही वाढवायचे. आता आपला हा जो H2 आहे तो काय करायचा आपल्याला H4 करायचा आहे. मग H4 करण्यासाठी आपण इकडे 2 जर मल्टिप्लाय केलं तर हे हायड्रोजन किती होतील 4 होतील. मग आपल्या दुसऱ्या स्टेजमध्ये आपण हायड्रोजन प्रॉडक्टकडे 2 हायड्रोजन वाढवायचे, हे अशा पद्धतीने. मग आता हे किती झाले 2 4. आता हे SO4 म्हणजे हायड्रोजन वाढवण्यासाठी आपल्याला याला काय करावं लागलं 2 मल्टिप्लाय करावं लागलं. आता ही सेकंड स्टेज जी आहे
आपण चेंजेस कुठे केले, इथे चेंज केलेलं आहे. बाकीचं सेम तसंच लिहून टाकायचं. आता आपण मोजूया. इकडे काय चेंज झाला का, रिॲक्टंटकडे काहीही चेंज झाला नाही. त्यामुळे हे जे पूर्वीचे आहेत ते तसेच आपण लिहूया 4, कारण आपण तिकडे काहीही चेंज केलेला नाही. आपण फक्त इथं चेंज केलेलं आहे. म्हणजे रिॲक्टंट सेम आहेत. आता प्रॉडक्टकडे काय चेंज झालं, तर हे 2ने याला मल्टिप्लाय केल्यामुळे 2 × 2 4 झालेत हायड्रोजन. त्यानंतर सल्फर किती झाले, 2 × 1 म्हणजे सल्फर झाले 2. आणि ऑक्सिजन किती झाले बघा, 2 × 4. हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 × 4 झाले 8. आता बघूयात आपण रिॲक्टंटकडे किती हायड्रोजन आहे, 4. प्रॉडक्टकडे पण 4, म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. सल्फर किती आहे रिॲक्टंटकडे, 2. प्रॉडक्टकडे पण 2 सल्फर आहे, म्हणजे सल्फर सुद्धा बॅलन्स झालाय, इक्वल झालाय. इकडे किती आहे, ऑक्सिजन 8 आहेत रिॲक्टंटकडे, प्रॉडक्टकडे पण 8. म्हणजे जर का आपण बघितलं तर तीनही ॲटम्स आहेत, एलिमेंट्सचे ॲटम हे बॅलन्स झालेले दिसतात. म्हणजे सेकंड स्टेजलाच आपलं इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स. इट इज अ बॅलन्स रिॲक्शन किंवा इक्वेशन, बॅलन्स इक्वेशन. अशा पद्धतीने आपण ही काय करायची आहे, स्टेज करायची. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. SO2 + H2S गिव्हन S + H2O. आता इकडे बॅलन्स आहे का बघा, इथं सल्फर किती आहे, 1. म्हणजे रिॲक्टंटकडे सल्फर आहे. आपण पहिल्यांदा काय करायचं, यामध्ये कोण कोण आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर असं. आता नेहमी लिहिताना लक्षात ठेवा, जो दोन्ही बाजूच्या साईडला जो सिंगल आहे तो शेवटी लिहायचा. आता इथे सिंगल कोण होतं, S, मग तो शेवटी लिहायचा आपण. ठीक आहे. आता इथे हायड्रोजन किती आहेत रिॲक्टंटकडे, 2. ऑक्सिजन किती आहेत, 2. ऑक्सिजन पण 2 आहेत. आणि हे किती आहेत, सल्फर पण इथं 2 आहेत. म्हणजे सगळे 2 एलिमेंट्स आहेत. आता इकडे बघा, प्रॉडक्टकडे हायड्रोजन किती आहेत, 2. ऑक्सिजन किती आहेत, ऑक्सिजन आहे 1. आणि सल्फर किती आहे, सल्फर पण 1 आहे. तो बॅलन्स आहे. आपण पहिल्यांदा पहिली स्टेप लिहून टाकायची. कुठली स्टेप लिहायची आपल्याला, तर अनबॅलन्स इक्वेशन लिहून टाकायचं. हे अनबॅलन्स इक्वेशन लिहिणे ही पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला बॅलन्स करायचं. जिकडे कमी आहे तिकडे मल्टिप्लाय करायचं. आता कुठे कमी आहे, तर बघा हायड्रोजन तर बॅलन्स आहे, ऑक्सिजन इकडे 2 आहे, इकडे 1 आहे. म्हणजे इकडे प्रॉडक्टकडे 1 ऑक्सिजन वाढवायचा. आता इथे 1च ऑक्सिजन आहे, 2 ऑक्सिजन करण्यासाठी आपल्याला इथं मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागणार आहे, दुसऱ्या स्टेपला 2ने याला H2O ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे आता इथे ऑक्सिजन किती झाले, ऑक्सिजन झालेले आहे 2. मग आपण हा जो चेंज इथे केलेला आहे, बाकी सेम तसंच लिहून टाकायचं. बाकीमध्ये काहीही चेंज नाही. SO2 + H2S हा आपला सेकंड स्टेज. आता या सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे चेंज केलेला नाही, रिॲक्टंटकडे आपण चेंज केलेला नाही. रिॲक्टंटकडे चेंज केलेला नाही म्हटल्यानंतर इथं काही चेंज होईल का, नाही. तर हे सेम असंच राहणार आहे, 2 2 2. इकडे मात्र चेंज केलाय, सल्फरमध्ये चेंज नाहीये. पण हायड्रोजन किती झाले, 2 × 2 2 × 2 4 हायड्रोजन झाले 4. ऑक्सिजन किती झाले, 2 × 1 2 झाले. अशा पद्धतीने आपण जर इथं बघितलं, ऑक्सिजन बॅलन्स झालेले आहेत, पण हायड्रोजन मात्र काय झालेले आहेत, हायड्रोजन इकडे प्रॉडक्टकडे हायड्रोजन वाढलेले आहेत. आता प्रॉडक्टकडे 2 हायड्रोजन वाढलेले आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला रिॲक्टंटकडे सुद्धा हायड्रोजनची संख्या बॅलन्स करावी लागणार आहे. हे 4 आहे, हे 2 आहे. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, तर इकडे आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे हा H2S जो आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करून आपण बॅलन्स करायचा. लक्षात घ्या, जिकडे संख्या वाढवायची तिकडे मल्टिप्लाय करायचं. आपल्याला आता कोणाची संख्या बॅलन्स करायची आहे, तर हायड्रोजनची. इकडे प्रॉडक्टकडे 4 हायड्रोजन आहे, 2 × 2. आणि रिॲक्टंटकडे 2च हायड्रोजन आहे. मग हे 2 हायड्रोजनचे आपल्याला किती करायचे, 4 करायचे. मग हे 4 करण्यासाठी ह्या 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2ने. मग 2ला मल्टिप्लाय म्हणजे कुणाला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर इथे आपण बॅलन्स करण्यासाठी इथे 2ने मल्टिप्लाय करूया H2Sला. हा चेंज इथे थर्ड स्टेपमध्ये होणार आहे. थर्ड स्टेपमध्ये होणारा जो चेंज आहे तो
H2S ला 2 ने मल्टिप्लाय करून, बाकीचं काहीही चेंज करायचं नाही, बाकीचं सेम SO2 तसंच, आणि इकडे काहीही चेंज करायचा नाही. आता बघा कुठं चेंज झालेला नाही, प्रॉडक्टकडे काहीही चेंज झालेला नाही. मग प्रॉडक्ट्स जे आहेत ते तसेच ठेवायचे कायम, म्हणजे इथे जो आहे अगोदरचे प्रॉडक्ट बदलायचे नाही. 4, 2, 1. आता इकडे मात्र काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. काय चेंज होणार आहे, तर हा सल्फर ऑक्सिजन हायड्रोजन जे ते हायड्रोजन बघा किती झाले, 2 × 2 4. नंतर ऑक्सिजन किती आहेत, ऑक्सिजन 2 आहेत, ते काही चेंज नाही झालेले. सल्फर बघा, सल्फर हा 1 आहे आणि हा 2 × 1 म्हणजे 2 × 1 किती झाले, हे 2 सल्फर आणि हा 1 किती झाले, 3 झाले. आता पहा काय काय बॅलन्स झालेलं आहे. हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे, ऑक्सिजन 2, 2 बॅलन्स झाला आहे, हा 4, 4. आता इथे कोण बॅलन्स व्हायचं राहिला आहे, फक्त इथे सल्फर 3 आहे, इथे सल्फर 1च आहे. म्हणजे प्रॉडक्टकडे किती सल्फर वाढवायचे, तुम्हाला 3 सल्फर वाढवायचे. मग रिॲक्टंटकडे जास्त सल्फर आहेत, प्रॉडक्टकडे मात्र सल्फर कमी आहेत. मग प्रॉडक्टला आपण 3 सल्फर द्यायचे. तर प्रॉडक्टचा सल्फर कुठे, इथं आहे बघा. तर मग याला काय करावं लागणार आहे, आपल्याला 3 करावं लागणार. मला याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग आपण याला 3 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे 4 स्टेपमध्ये काय होणार आहे, 4 स्टेपमध्ये 3 सल्फर वाढवायचे. इथे 3 सल्फर झाले, हाच फक्त इथे चेंज असणार आहे, बाकी काहीही चेंज करायचा नाही. जो चेंज आहे तो आधी लिहून घ्यायचा, SO2, बाकी काहीही चेंज नाही. प्रत्येक स्टेपमध्ये काय चेंज आहे तो इथे दाखवलेला आहे बघा. ह्या स्टेपमध्ये इथे चेंज केला, ह्या स्टेपमध्ये इथे चेंज केला, आणि 4 स्टेपमध्ये सल्फरमध्ये चेंज केला आहे, स्टेप नंबर 4. आता कुठं चेंज झालेला आहे, तर प्रॉडक्टमध्ये. रिॲक्टंटमध्ये काही चेंज आहे का, नाही. मग रिॲक्टंट जे आहेत पूर्वीचे तर तसेच लिहायचे, असेच रिॲक्टंट्स राहणार आहेत, 4, 2, 3. आणि इकडे चेंज काय झालेला आहे, H2 मध्ये हायड्रोजनमध्ये चेंज झालाय का, नाही. 2 × 2 4 तसेच आहेत हायड्रोजन. ऑक्सिजनमध्ये 2 × 1 म्हणजे 2च ऑक्सिजन आहेत. चेंज कुठे झाला आहे, सल्फरमध्ये. सल्फर किती झालेत, 3. सल्फर इज 3. आता बघा बॅलन्स इक्वेशन करायचं काही राहिलंय का, आधी बघूयात. हायड्रोजन बॅलन्स झालेत का, हायड्रोजन इकडे पण 4 आहे, प्रॉडक्टकडे पण 4 आहे, बॅलन्स. ऑक्सिजन बॅलन्स झालाय का, तर इकडे रिॲक्टंटकडे 2 ऑक्सिजन आहेत, प्रॉडक्टकडे पण 2 ऑक्सिजन आहेत, बॅलन्स झालेला आहे. आता सल्फरकडे बघा 3 सल्फर, रिॲक्टंटकडे 3 सल्फर आहेत, प्रॉडक्टकडे 3 सल्फर आहे, सल्फर सुद्धा बॅलन्स आहे. म्हणजे 4, 2, 3, 4, 2, 3, म्हणजे ही रिॲक्शन काय झालेली आहे, बॅलन्स. इट इज अ बॅलन्स रिॲक्शन. हे लिहून टाकायचं असं. गॉट इट, समजतंय तुम्हाला. आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. आता बघा इथे Ag + HCl गिवन AgCl + H2. आता इथे कोणते कोणते इलेमेंट्सचे ॲटम आहेत, Ag म्हणजे सिल्वर, हायड्रोजन आणि क्लोरीन. हे आता आपण काय करूया, यांना बॅलन्स करूया. आता बघा इथे पहिल्यांदा पहिली स्टेप काय करायची, पहिली स्टेप आहे अनबॅलन्स इक्वेशन लिहून घ्यायची. आता दुसऱ्या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये असलेले इलेमेंटचे ॲटमची संख्या मोजूया. रिॲक्टंटकडे किती, सिल्वर आहे 1, हायड्रोजन किती आहे 1, क्लोरीन किती आहे 1. आता प्रॉडक्टकडे बघा, सिल्वर किती आहे 1, क्लोरीन किती आहे 1 आणि हायड्रोजन किती आहे 2. ही झाली पहिली स्टेप. आता पहिल्या स्टेपमध्ये बघा कुठे कोण बॅलन्स आहे, सिल्वर बॅलन्स आहे, क्लोरीन 1, 1 बॅलन्स आहे, हायड्रोजन मात्र इकडे 1 आहे इकडे 2. कुठे कमी आहे हायड्रोजन, रिॲक्टंटकडे. मग रिॲक्टंटकडचा जो हा हायड्रोजन आहे त्याला कितीने वाढवायचं, 2 ने. मग ह्याला दुप्पट करण्यासाठी या दुसऱ्या स्टेपमध्ये याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2 ने. मग या हायड्रोजनला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 × HCl. हा आपला दुसऱ्या स्टेपचा चेंज आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपण रिॲक्टंटकडे 2 हायड्रोजन वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरिकला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. बाकी रिमेन सेम, बाकीमध्ये चेंज करायचा नाही. AgCl + H2. आता नंबर बघा
काय काय आलेले, कुठं चेंज केलाय तुम्ही, रिॲक्टंटकडे. मग रिॲक्टंटकडे संख्या काय कसली, सिल्वरची संख्या काय आहे, 1. सिल्वरचे ॲटम 1. हायड्रोजनचे ॲटम किती झाले, आता 2 × H म्हणजे 2 झाले. 2 × 1 म्हणजे 2. क्लोरीन किती आहे, 2 × 1 म्हणजे क्लोरीन सुद्धा 2 झालेत. इकडे काही चेंज केला आपण, नाही केला. इकडे चेंजच केला नाही, त्यामुळे आपण हे रिमेन सेम 1 2 1. आता कोण बॅलन्स झालेलं आहे, सिल्वर बॅलन्स आहे, हायड्रोजन पण बॅलन्स आहे. आता फक्त क्लोरीन बॅलन्स करायचे आहेत. क्लोरीन काय आहेत आपल्याकडे, इकडे 2 क्लोरीन आहेत आणि इकडे 1 क्लोरीन आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉडक्टकडे क्लोरीनची संख्या 2 करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आपण याला 2 ने मल्टिप्लाय करू. 2 × का 2 ने मल्टिप्लाय करतोय, कारण की आपल्याला कुणाची, क्लोरीनची संख्या प्रॉडक्टकडे दुप्पट करायची. मग प्रॉडक्टकडे एकच क्लोरीन आहे, तो 2 करण्यासाठी आपण काय करणार आहोत, Cl ला 2 ने मल्टिप्लाय करतोय. मग Cl ला म्हणजेच कोणाला, AgCl ला. मग आता आपण इथे हा चेंज केलेला आहे. बाकी ठिकाणी चेंज नाही, ते तर सेम लिहून टाकायचं, रिमेन सेम. असं 1/1 जिकडे चेंज करायचं तिकडेच फक्त आपण मल्टिप्लिकेशन करायचं, बाकी सेम लिहून टाकायचं. ही झाली आपली थर्ड स्टेज, स्टेप नंबर 3. आता बघा काय बॅलन्स झालेलं आहे, इकडे प्रॉडक्टकडे काही चेंजेस आहे, नाही. मग चेंजेस नसल्यामुळे आपण जे नंबर्स आहेत आपले ॲटमचे ते लिहून टाकायचे सेम. सिल्वर 1, हायड्रोजन 2, क्लोरीन पण 2. इकडे मात्र सिल्वर किती झालेत, आता 2 × Ag 2 झालेत. क्लोरीन किती आहेत, क्लोरीन 2 × Cl 2 झालेत. आणि हायड्रोजन पण किती आहेत, 2 आहेत. सिल्वर 2, क्लोरीन 2, हायड्रोजन 2. आता इथे बघा काय बॅलन्स झालेलं आहे, इकडे सिल्वर काही बॅलन्स नाही, इकडे 1 सिल्वर आहे, इकडे 2 सिल्वर आहे. हायड्रोजन 2 आहे, बॅलन्स आहे. क्लोरीन 2 आहे, बॅलन्स आहे. मग आता कोण आपल्याला करायचं आहे बॅलन्स, तर सिल्वर बॅलन्स करायचा आहे. कुठल्या बाजूला, तर रिॲक्टंटकडे एक सिल्वर आपल्याला वाढवायचा आहे. मग हा जो सिल्वर आहे, ह्या रिॲक्टंटकडचा जो सिल्वर आहे, याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 2 ने. मग याला आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं. हा याच्यामध्ये चेंज असणार आहे की रिॲक्टंटच्या सिल्वरला 2 ने मल्टिप्लाय करणे, 2 × Ag. हा आपला काय असणार आहे, चेंज असणार आहे. रिमेन, बाकी रिमेन सेम, बाकीमध्ये काहीही चेंजेस करायचा नाही. 2 AgCl + H2. ही किती नंबरची स्टेप होती, स्टेप नंबर 4. आता बघा इथे रिॲक्टंटकडे काय झालेलं आहे, सिल्वरचे ॲटम्स किती झालेले आहेत, सिल्वरचे ॲटम्स झालेले आहेत 2. सिल्वरचे ॲटम्स 2. हायड्रोजनचे ॲटम किती आहे, 2 × 1 2. क्लोरीनचे ॲटम पण 2 × 1 2. आता इकडे बघा प्रॉडक्टकडे काही चेंज केला होता पण नव्हता, नाही म्हणजे रिमेन सेम, हे सेम राहणार आहे. सिल्वर 2, क्लोरीन पण 2 आणि हायड्रोजन पण 2. आता इथे काय काय बॅलन्स झाले, सिल्वर दोन्ही बाजूला 2-2 ॲटम आहेत, हायड्रोजन दोन्ही बाजूला 2-2 ॲटम आहेत, क्लोरीन दोन्ही बाजूला 2-2 ॲटम आहेत. म्हणजे ही रिॲक्शन काय झालेली आहे, इट इज अ बॅलन्स्ड रिॲक्शन. इट इज अ बॅलन्स्ड इक्वेशन, केमिकल इक्वेशन. ओके, गॉट इट. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. या एक्झाम्पलमध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे NaOH H2SO4 Na2SO4. आणि आता आपण काय करणार आहोत, पहिली स्टेप लिहिण्यासाठी पहिल्या स्टेपमध्ये आपण अनबॅलन्स इक्वेशन लिहून घेऊया. आणि चार्ट तयार करताना चार्टमध्ये कोणते कोणते इलेमेंट येणार आहेत, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर, हे जे 4 ॲटम आपले आले. आता आपण अनबॅलन्स इक्वेशन लिहून घेतलं, स्टेप नंबर 1. आता आपण स्टेप 2 करूया. स्टेप 2 साठी आधी आपण स्टेप 1 मधले इलेमेंटची संख्या मोजूया. बघा आता रिॲक्टंटकडे किती सोडियम आहे, 1. ऑक्सिजन किती आहे, हा 1 आणि हे 4, 5 ऑक्सिजन आहेत. हायड्रोजन किती आहे, हा 1 आणि हे 2, किती आहेत, 1 आणि 2 3 हायड्रोजन आहेत. सल्फर किती आहे, इथं एकच सल्फर आहे.
हे झाले आपले 1, 5, 3, 1 हे रिॲक्टंटकडचे ॲटम्स. आता प्रॉडक्टकडे किती ॲटम आहे बघा. सोडियम किती आहे? 2. सल्फर किती आहे? सल्फर नाही, ऑक्सिजन आहे आधी नाही का. ऑक्सिजन किती आहे? हे 4 आणि हा एक 5 ऑक्सिजन आहे. आता इथे नंतर कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजन किती आहे बघा, इथं 2 हायड्रोजन आहेत. सल्फर किती आहे ह्या बाजूला? एकच सल्फर आहे. 2, 5, 2, 1 असं आलेलं आहे. तर हे झालं पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघूया, बॅलन्स करूया आपण. इकडे किती आहेत सोडियम? प्रॉडक्टकडे सोडियम किती आहे? 2 आणि रिॲक्टंटकडे सोडियम किती आहे? 1 आहे. मग आपण पहिल्यांदा काय करायचं, तर याला काय करायचं, ह्या सोडियमला 1 चे 2 करण्यासाठी याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. सोडियम 2 होतील. NaOH ला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे हा चेंज आपण केलेला आहे. बाकी रिमेन सेम. बाकीत काही चेंज करायचं नाही, लक्षात ठेवा. दर स्टेपला एकच चेंजेस करत जायचं. Na2SO4 प्लस H2O. ओके. आता बघा इथे हे 2 झालेत. मोजूयात आपण आता. सोडियम किती? सोडियम इकडे 2 आलेत. ऑक्सिजन पण 2 झाले. नाही 2 नाही, इथे हे 2 आहे आणि हे 4 आहे, म्हणजे किती झाले? 6 झाले ऑक्सिजन. आता हायड्रोजन किती आहे इथे? हे 2 आणि हे 2 किती झाले? हायड्रोजन 4 झाले. आणि सल्फरमध्ये काही चेंज नाही. हां, आता हे झाले. इकडे बघा प्रॉडक्टकडे काही बदल केलाच नव्हता आपण इकडे, त्यामुळे हे रिमेन सेम. 2, 5, 2, 1. आता कोण सोडियम काय झालाय? बॅलन्स झालाय. आता आपण काय बॅलन्स करूया? ऑक्सिजन. इकडे किती ऑक्सिजन आहेत? 6 ऑक्सिजन आहेत. आणि इकडे किती ऑक्सिजन करायचे आहेत आपल्याला? 6 करायचे. आपल्याला प्रॉडक्टकडे हायड्रोजन किती वाढवायचे आहेत? प्रॉडक्टकडे आपल्याला ऑक्सिजन किती वाढवायचे आहेत? आपल्याला 1 ने वाढवायचे. इकडे 5 आहेत, किती करायचे? 6. आता बघा हे ऑलरेडी 4 आहेत आणि इकडे 1 आहे. मग इकडे 1 वाढवण्यासाठी आपण याला 2 ने मल्टिप्लाय करूया. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल पहा. हा होईल 2H2O. म्हणजे ऑक्सिजन किती झाले? इथे 2 झाले. हे 2 आणि हे 4 6 होतात. म्हणजे हा चेंज आपण इथं केलेला आहे. बाकी रिमेन सेम. Na2SO4 H2SO4 प्लस 2NaOH. स्टेप नंबर 3. आता इकडे रिॲक्टंटकडे काही चेंज केला का आपण? नाही. त्यामुळे रिॲक्टंट जे आहेत ॲटम सेम हेच राहतील. 2, 6, 4, 1. इकडे आपण Na2SO4 मध्ये काही चेंज, सोडियममध्ये काही चेंज केला का आपण? सोडियममध्ये काही चेंज केलेला नाही, त्यामुळे हे 2च राहणार. सल्फर किती आहे? इथे सल्फरची संख्या 1च राहणार, काही चेंज केलेला नाही आपण. ऑक्सिजन मात्र इथे 4 आहे आणि हे 2 किती झाले? 6 झाले. ऑक्सिजन झाले 6 आणि हायड्रोजन 2 × 2 झाले 4. म्हणजे फक्त हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या संख्येत काय झालेली? चेंज झालेली. आता बघा काय बॅलन्स करायचं राहिले. सोडियम रिॲक्टंटकडे सोडियम 2 आहेत, प्रॉडक्टकडे पण 2 आहेत, बॅलन्स झाले. ऑक्सिजन रिॲक्टंटकडे 2 आहेत, प्रॉडक्टकडे ऑक्सिजन रिॲक्टंटकडे किती आहेत? 6 आहेत. प्रॉडक्टकडे पण किती आहेत? 6 आहेत, बॅलन्स झालेले आहेत. हायड्रोजन रिॲक्टंटकडे किती आहेत? 4 आहेत आणि प्रॉडक्टकडे पण किती हायड्रोजन आहेत? 4 आहेत, त्यामुळे हे पण बॅलन्स झाले. सल्फर रिॲक्टंटकडे किती आहे? 1 आहे आणि प्रॉडक्टकडे किती आहे? 1. त्यामुळे हे पण बॅलन्स झालेले, म्हणजे इट इज अ बॅलन्स इक्वेशन. हे बॅलन्स इक्वेशन आहे. इट इज अ बॅलन्स इक्वेशन. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. MnO2 प्लस HCl वी हॅव गिव्ह MnCl2 H2Cl2. आता इथे पहिली स्टेप आपण अनबॅलन्स इक्वेशन लिहूया. दुसरी स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये ॲटमची संख्या मोजूया. इथे किती आहे? Mn किती आहे? या रिॲक्टंटकडे 1 Mn आहे. ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत आणि हायड्रोजन किती आहे? 1 आहे. क्लोरीन किती आहे? 1 आहे. आता प्रॉडक्टकडे बघा, मॅंगनीज किती आहे? 1. नंतर ऑक्सिजन किती आहे? त्याच्याकडे 1 आहे.
नंतर हायड्रोजन किती आहे 2 आहेत. क्लोरीन किती आहे हे 2 आणि हे 2 4 क्लोरीन आहेत. हे झालं फर्स्ट स्टेज 1 2 1 1 1 1 2 4. याच्यामध्ये आपण आधी हे लिहून घेतल्यानंतर आता स्टेप नंबर 2 बॅलन्स करूया. पहिल्यांदा आपण काय बॅलन्स झालेलं आहे आणि काय करायचं आहे ते बघूया. मॅग्नीज दोन्ही ठिकाणी 1 1 आहे त्यामुळे बॅलन्स आहे. ऑक्सिजन रिॲक्टंटकडे 2 आहेत तरी प्रॉडक्टकडे 1 आहे त्यामुळे प्रॉडक्टकडचा 1 ऑक्सिजन आपल्याला वाढवायचा आहे. मग प्रॉडक्टकडे ऑक्सिजन कुठे इथं ऑक्सिजन आहे. मग हा किती ऑक्सिजन आहे 1. याला किती करायचं आहे 2 म्हणजे ह्याला H2O ला 2 ने मल्टिप्लाय करायचं 2H2O. एवढा चेंज सेकंड स्टेपमध्ये होणार आहे. इथे 2 ने मल्टिप्लाय करायचं. बाकी रिमेन सेम. बाकीत काहीही बदल करायचा नाही. आता बघा HCl MnO2 काहीच बदल करायचा नाही. फक्त जिथं बदल करायचा आहे तिथे फक्त योग्य अशा नंबरनी मल्टिप्लाय करायचं. आणि पुढच्या स्टेपला आपण आता मोजूया सेकंड स्टेपमध्ये काय स्थिती आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण रिॲक्टंटमध्ये काही चेंज केला आहे का नाही केलेला त्यामुळे रिॲक्टंटचे ॲटम सेम. प्रॉडक्टकडे काय झालं Mn मध्ये काही चेंज नाही. क्लोरीनमध्ये Cl2 म्हणजे इथे क्लोरीन किती आहे क्लोरीन आहे 4. हायड्रोजन किती झाले 2 × 2 4 हायड्रोजन झाले 4 आणि ऑक्सिजन 2 × 1 2. आता स्टेप 3 मध्ये बघूया काय बॅलन्स करायचं आहे आपल्याला. स्टेप 3 मध्ये काय काय बॅलन्स झालेलं आहे आणि काय काय बॅलन्स करायचं राहिलंय ते बघूया आपण. मॅग्नीज दोन्ही ठिकाणी 1 1 आहे बॅलन्स आहे. ऑक्सिजन दोन्ही ठिकाणी 2 2 आहे बॅलन्स आहे. हायड्रोजन रिॲक्टंटकडे 1 आहे आणि प्रॉडक्टकडे किती आहे 4 आहे. मग हायड्रोजनला आपल्याला काय करावं लागणार आहे रिॲक्टंटकडे वाढवावं लागणार आहे कितीनी 4 ने. मग आता आपण रिॲक्टंटकडे हायड्रोजन कुठे इथं हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन किती करायचा 1 चा 4 करायचा. मग याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे 4 ने. मग आपण 4 ने मल्टिप्लाय करूया 4 × हायड्रोजन. मग हायड्रोजन बरोबर क्लोरीनलाही मल्टिप्लाय. हा चेंज आपण केलेला आहे. बाकी सेम रिमेन सेम काहीही चेंज नाही रिमेन सेम. आणि आता बघूया मोजूयात आपण काय चेंज झालेलं आहे किती ॲटम कुठे वाढलेले आहेत. बघा आता रिॲक्टंटकडे काही चेंज झालाय का हो झाला इथे चेंज झालाय. पण मॅग्नीज सेम 1. ऑक्सिजनमध्ये काय सेम 2. हायड्रोजन किती झाले 4 × 1 4 हायड्रोजन झाले 4. क्लोरीन 1 होता 4 × 1 4 म्हणजे हा चेंज इथं झालाय. इकडे काही चेंज झालाय नाही. आपण इथे काही चेंज केलेलं नाही त्यामुळे हे जे ओरिजिनल नंबर आहे सुरुवातीचे तेच राहतील 1 2 4 4. आता बघा काय बॅलन्स करायचं राहिलंय. मॅग्नीज दोन्ही ठिकाणी 1 1 आहे बॅलन्स्ड. ऑक्सिजन इज बॅलन्स 2 2. हायड्रोजन इज ऑल्सो बॅलन्स दोन्ही ठिकाणी 4 4 आहे. क्लोरीन इकडे पण 4 आहे इकडे पण 4 आहे. क्लोरीन पण 4 म्हणजे मॅग्नीज ऑक्सिजन हायड्रोजन क्लोरीन रिॲक्टंटकडे पण तेवढेच आहेत प्रॉडक्टकडे पण तेवढेच आहेत. त्यामुळे ही जी रिॲक्शन ही काय झालेली आहे इट इज अ बॅलन्स्ड रिॲक्शन. ही रिॲक्शन काय झालेली आहे बॅलन्स झालेली आहे ही रिॲक्शन. आता आपण नेक्स्ट बघूया. लास्ट एक्झाम्पल एक आहे ते पाहूया. हायड्रोजन क्लोराईड पोटॅशियम क्रोमेट आपल्याला मिळतंय सोडियम क्लोराईड क्रोमेट क्लोराईड आणि वॉटर अँड क्लोरीन. तर आपण पटापट बघूया याच्यामध्ये कोण कोण आहे. पोटॅशियम आहे क्रोमेट आहे ऑक्सिजन आहे हायड्रोजन आहे क्लोरीन आहे. 5 इथे इलेमेंट्स आहेत. तर पहिल्या स्टेपमध्ये अनबॅलन्स इक्वेशन लिहून घेतलं. आता मोजूया संख्या. इथे हायड्रोजनची संख्या किती आहे हायड्रोजनची पोटॅशियम आधी. पोटॅशियम किती आहे इथं पोटॅशियम आहे 2. नंतर क्रोमेट किती आहे इथे क्रोमेट आहे 2. बरं ऑक्सिजन किती आहे इथे ऑक्सिजन आहे 7. त्यानंतर हायड्रोजन किती आहे हायड्रोजन आहे 1 आणि क्लोरीन पण आहे 1. हे झालं रिॲक्टंटकडे. आता प्रॉडक्टकडे बघा. प्रॉडक्टकडे पोटॅशियम किती आहे 1. इकडे कुठे पोटॅशियम नाही आहे. क्लोरीन बघा नाही क्रोमेट आहे आधी. क्रोमेट किती इथे 1. त्यानंतर कोण आहे ऑक्सिजन किती इथे ऑक्सिजन पण 1 आहे. बरं आता कोण आहे पुढे हायड्रोजन किती आहे इथं हायड्रोजन 2 आहेत पहा हायड्रोजन 2. आता इथे क्लोरीन आहे. क्लोरीन बघा 1 हा 1 हे 3 4 आणि हे 2 किती आहेत क्लोरीन आहेत 6.
ही झाली पहिली स्टेप. आता आपण इथं बॅलन्स करूया. पहिल्यांदा काय बॅलन्स करूया आपण? पोटॅशियमला. हा पोटॅशियम इथे 2 आहे ना, इथे 2 करायचे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? तर ह्या पोटॅशियमला आपल्याला इथे KClला आपल्याला काय करावं लागणार आहे? 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बाकी सेम तसंच ठेवायचं, बदल करायचा नाही. Cr Cl3 H2O Cl2 इकडे HCl K2 CrO7. आता बदल फक्त कुठे झालाय? प्रॉडक्टकडे बदल झालेला आहे. आता आपण रिॲक्टंटकडे काही बदल नसल्यामुळे आपण ते नंबर हे लिहून टाकूया. काहीच बदल नाही इकडे. 22711. इकडे काय बदल झालेला आहे? पोटॅशियम किती झाले? 2 झालेले आहेत. मग इथे पोटॅशियम 2. नंतर क्लोरीन किती आहे? हे 2 क्लोरीन, 2 आणि 3 5 आणि 5 आणि 2 7. क्लोरीनची संख्या किती झालेली आहे? 7. इथे क्लोरीन 7 झाले. क्रोमेटकडे काही बदल नाही. नंतर हायड्रोजनकडे, ऑक्सिजनकडे काही बदल नाही. मोजा. हायड्रोजन 2च. अशा पद्धतीने आपण क्लोरीन काय केलेलं आहे? बॅलन्स केला. आता क्रोमेट बॅलन्स करू. इकडे किती क्रोमेट आहे? 2. इकडे किती क्रोमेट आहे? 1. त्यामुळे इथला जो क्रोमेट आहे प्रॉडक्टचा, हा जो क्रोमेट आहे तो काय करायचा आहे? आपल्याला चेंज करायचा. मग ह्या क्रोमेटला आपण एकाचा किती करायचा आहे? 2. एकाचा 2 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? इथे करून दाखवतो तुम्हाला. हां, आपल्याला काय करायचं? इथे क्रोमेट 2 करायचा. त्यामुळे आपण इथे ह्या क्रोमेटला 2 ने मल्टिप्लाय करूया. Cr 2 ने मल्टिप्लाय करू Cl3. बाकी काही चेंज करायचा? बाकी काहीही. इथे 2KCl तसंच, H2O तसाच आणि Cl2 तसाच सेम. इकडे काही चेंज? इकडे काही चेंज नाही. HCl प्लस K2 CrO7. म्हणजे आपण फक्त कुठे चेंज केला आहे? तर इथे चेंज केलेला आहे आपण. ही स्टेप नंबर 3 आहे. हां, इथं कुठे चेंज केलेलं आहे आपण? तर आपण इकडे काहीही चेंज नाही, त्यामुळे हे आपण नंबर तसेच लिहू. 22711. इकडे पोटॅशियममध्ये काही चेंज नाही. क्लोरीनमध्ये काय चेंज झाला आहे? हा 1, हे 3 4, हा 1, 3 2 6, हे 6 आणि हा 1 7 आणि हे 7 आणि 2 9. इथे किती झालेले आहेत? क्लोरीनमध्ये, क्लोरीनकडे नाही, हे 2 आहेत. हे 2 क्लोरीन, हे 3 2 6, 6 आणि 2 8 आणि हे 2 10. क्लोरीन झालेले आहेत 10. नंतर क्रोमेटकडे, क्रोमेट किती आहेत? क्रोमेट आहेत 2. क्रोमेट 2 झालेत. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत इथे? 2 हायड्रोजन. हायड्रोजनची संख्या इथं किती आहे? 2 आहे. आणि ऑक्सिजनची संख्या किती आहे? 1. ऑक्सिजन आहे 1. अशा पद्धतीने इथं आपण आता पुढे काय चेंज करायचं आहे बघा. पोटॅशियम बॅलन्स आहे, क्रोमेट पण बॅलन्स आहे. आता ऑक्सिजन इथं 7 आहे, इथे 1 आहे. तर इथे आपण काय करायचं आहे? 7 ऑक्सिजन करायचं आहे. आता 7 ऑक्सिजन करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार तुम्हाला? 7 ने. मग आपण या 7 ने मल्टिप्लाय करूया. 7H2O. हा चेंज. बाकी काही चेंज करायचा नाही. बाकी सेम तसंच. HCl K2 CrO7. काय चेंज केला? ही स्टेप नंबर 4 आहे. स्टेप नंबर 4 मध्ये फक्त आपण काय H2O ला कितीने मल्टिप्लाय केलं? म्हणजे फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये चेंजेस होणार आहे. इकडे रिॲक्टंटमध्ये तर काहीच चेंज नाही आहे, त्यामुळे रिॲक्टंट आपण तसेच लिहून टाकू. 22711. आता इकडे प्रॉडक्टमध्ये काय चेंज होणार आहे? पोटॅशियममध्ये काही चेंज नाही. पोटॅशियम रिमेन सेम. क्लोरीनमध्ये, क्लोरीन किती आहेत इथं? क्लोरीनमध्ये पण काही बदल नाही आहे. क्लोरीन हे किती आहेत? 10. ते 10चे 10 राहणार आहेत. आता इथे क्रोमेटमध्ये काय चेंज आहे का? नाही. क्रोमेटमध्ये पण काही चेंज नाही आहे. चेंज कुठे झाला आहे? हायड्रोजन होते ते 7 2 14 झाले आणि ऑक्सिजन 7 झालेत. ऑक्सिजन 7 आणि हायड्रोजन 14.
आता असा बदल झाला. आता आपण बघूया की काय चेंजेस, काय बॅलन्स झाले. पोटॅशियम बॅलन्स झाले 2-2, क्रोमेट बॅलन्स झाले 2-2, ऑक्सिजन पण बॅलन्स झाले 7-7. आता हायड्रोजन इकडे 1 आहे आणि इकडे किती आहे 14 आहे. तर मग इकडे किती हायड्रोजन पाहिजे, 14 हायड्रोजन पाहिजे. मग आपला हा जो HCl आहे ह्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 14ने. 14ने मल्टिप्लाय केल्यावर हा 14 झालेत. हे किती झाले 14. 14 HCl करायचं, बाकी रिमेन सेम, बाकीमध्ये काही चेंज करायचं नाही. याला फक्त आपण 14ने मल्टिप्लाय केलं. K2CrO7 2KCl, बाकी कुठेच चेंज करायचं नाही. 2CrCl3 7H2O Cl2. आता इथे काही चेंज केला का आपण, नाही. त्यामुळे प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉडक्टचे नंबर हेच लिहून टाकायचे. 2, 2, 7, 14 आणि 10 हे सेम. आता इथे कुठे चेंज झालाय, फक्त हायड्रोजनमध्ये आणि क्लोरीनमध्ये चेंज झालाय. तर हायड्रोजन आणि क्लोरीन फक्त चेंज करूया आपण. पोटॅशियम चेंज नाही, त्यामुळे पोटॅशियम 2. क्रोमेट किती आहे, क्रोमेट इथे 1, क्रोमेट इथं क्रोमेटची संख्या 2. पोटॅशियम क्रोमेटला पण 2 असल्यामुळे पोटॅशियम क्रोमेट इथं 2. त्यानंतर ऑक्सिजनमध्ये काहीच बदल नाही 7. ऑक्सिजनमध्ये काहीही, आपण हे या पेनने लिहूया, ऑक्सिजनमध्ये काही बदल नाही. नंतर हायड्रोजन किती झाले 14 आणि क्लोरीन किती आहे, क्लोरीन आहे 14. क्लोरीन पण 14च आहे. आता बघा इथे बॅलन्स झालं का, पोटॅशियम बॅलन्स झालंय, क्रोमेट 2-2 बॅलन्स झालंय, ऑक्सिजन 7-7 बॅलन्स झालंय आणि हायड्रोजन 14-14 बॅलन्स झालंय. आणि इथे हे किती झाले, क्लोरीन किती झाले 14. इथे क्लोरीन पण इथे पण 14च आहेत. क्लोरीन इथे 14, सॉरी इथे मगाशी 14 सांगायचे राहिले, इथे क्लोरीन 14 झालेले आहेत. हे बॅलन्स करायचे, हे काय झाले 14 झालेले आहेत. अशा पद्धतीने इथे इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.